वर्ध्याच्या दिगडोह इथं शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले होते। 3 विद्यार्थी शाळेतून घरी जात होते। अचानक पुराचं पाणी वाढलं, त्यामुळे 3ही विद्यार्थी अडकले। दरम्यान एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात यश आलं। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये पैनगंगा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला, त्यामुळे सरपखेड, धोडप, बुद्रुक आणि करडा, गोभणी हे दोन्ही मार्ग बंद झाले। त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प होती। वाशिम जिल्ह्यातील सीमेवरील पिंपरी सरहद्द गावाजवळून वाहणाऱ्या उतावळी नदीला पूर आला। या पुरामुळे नागपूर संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला 4ही बाजूंनी पुराच्या पाण्यानं वेढा घातला। त्यामुळे एरंडा गावचा जिल्ह्याशी संपर्क तुटला। रिसोड तालुक्यातील नितनसा ते डोणगाव हा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला। वाशिमच्या शिरपूर परिसरातील जानगीर महाराज संस्था जवळ असलेल्या फरशी नाल्याला पूर आला, तर पुरामुळे बेलखेड वाशिम हा राज्यमार्ग बंद झाला। त्यामुळे वाशिम आणि शिरपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। वर्ध्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। पुराच्या पाणी हे शेतात शिरलं, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं। तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव वर्धा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। श्रीवर्धनमध्ये समुद्र खवळलाय, समुद्राला उधाण आलंय। समुद्रात मोठ्या प्रमाणामध्ये लाटा उसळत आहेत। उधाणाचे पाणी श्रीवर्धन बीचवर आलं, त्यामुळे नागरिकांना बीचवर जाण्यास बंदी घालण्यात आली आणि सतर्कतेचाही इशारा दिला। अकोल्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। यामुळे झरंडी गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान झरंडीमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झाले। कोयना धरण परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर मंदावलेला आहे। धरणामध्ये 19,958 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। कोयना धरणामध्ये 44.71 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। मेहकर तालुक्याला पाण्यानं वेढा घातला, त्यामुळे खामगाव, सिंदखेड राजा त्याचबरोबर लोणार तालुक्याशी मेहकर गावचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य वाहून गेलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। तर ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। त्यामुळे डोंगर दऱ्यातून येणारे नदी नाले खळाळून वाहत आहेत। पिंपळखुटा गावातील बडफळी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे पिंपळखुटा, जांगडी आणि जांगठी, मणिबेली दरम्यानच्या घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळली। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील वेळाज बानकोट हा 6 किलोमीटरचा सागरी मार्ग समुद्री उधाणामुळे उद्ध्वस्त झाला। त्यामुळे वेळाज गावचा संपर्क तुटला। समुद्राच्या लाटा रस्त्यावर येत असल्यानं प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलं। पीक पाण्याखाली गेलं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं। नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागलेला आहे। त्यामुळे किनवट तालुक्यातील इस्लापूर इथं पर्यटकांनी मोठी गर्दी केली। सिल्लोड शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला। वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि इतर भागात जोरदार पाऊस झाला। वर्ध्यात वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू झालाय। कारंजा शेतशिवारात ही घटना घडली। पाऊस आल्यानंतर झाडाखाली आसरा घेत असताना ही दुर्घटना घडली। कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण येऊन उंच लाटा उसळणार असा इशारा देण्यात आला। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचाही इशारा देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली। शेताला तलावाचं स्वरूप आलं, तर लोणार जवळच्या गावांचा संपर्क तुटला। महाराष्ट्रातील चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीमध्ये सध्या आल्हाददायक वातावरण आहे। त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये गर्दी करतायत। आंबोली घाटामध्ये सध्या दाट धुकं आणि मुसळधार पाऊस असं वातावरण असल्यानं पर्यटक सुखावले।
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्याची माहिती आहे। भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली वर्षा बंगल्यावर आणि मुख्यमंत्र्यांसह बावनकुळे, रवींद्र चव्हाण त्याचबरोबर शेलार या बैठकीला उपस्थित होते। चंद्रकांत पाटील, विक्रांत पाटील, दरेकर, महाजन सुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महापालिका निवडणुकांबाबत चर्चेची माहिती समोर येतेय। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करा, तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आहेत। असे आदेश त्यांनी दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा महापालिका निवडणुका आता महायुती एकत्र लढणार असं दिसतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवर। तुषार, काय सांगाल, वर्षावर जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला भाजपचे मोठे नेते दिसत आहेत, नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या सूचना देण्यात आल्या? आपण जर पाहिलं असेल तर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोर कमिटीची बैठक बोलवली होती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकी पाठोपाठ स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये देखील महायुतीने प्रत्येक महानगरपालिका जिंकावी असा या ठिकाणी आठास आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे बोलून दाखवलेलं आहे। हे करत असताना प्रत्येक मुंबईसहित सर्व महानगरपालिकांमध्ये महायुती होईल असंच तुम्ही जनतेपर्यंत निरोप पोहोचवा। भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, तिघं मिळून आपल्याला एकत्रित लढायचं आहे। ज्या काही महानगरपालिकांमध्ये महायुतीवरून काही वाद निर्माण होतील अशाच वेळेला वरिष्ठ पातळीवरती बोललं जाणार आहे। मात्र सर्व महानगरपालिका निवडणूक एक ताकदीने महायुतीने सर्व पक्ष मिळून एकत्रितपणे लढा असं सूचना आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या बैठकीमध्ये सर्व कोर सदस्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता महायुती एकत्र या निवडणुका लढणार असं दिसतंय, तयारी तरी तशी केली जाते। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दाखवण्यात आला। राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून परवानगी दिली, तर सरकारच्या परिपत्रकामुळे रुग्णालयाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचं मंदा म्हात्रे म्हणाल्या। संतोष परांजपे लिखित अक्की एक अक्षय इच्छा शक्ती या पुस्तकाचं प्रकाशन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। विल्सन आजारानं ग्रासलेल्या पण तरीही खचून न जाणाऱ्या छायाचित्रकार अक्षय परांजपेच्या आयुष्याची संघर्षमय कथा या पुस्तकातून उलगडणार आहे। पुण्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅली काढली। यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात जनजागृती केली। दरम्यान रॅलीमध्ये नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। लोणावळ्यात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। या गर्दीचा फायदा घेत टोळक्यांनी खोट्या UPI पेमेंटद्वारे दुकानदारांची फसवणूक केल्याचं समोर आलं। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।